नागपूर शहरातील भगवती मंदिरात घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। देवीचे दर्शन घेऊन प्रार्थना करणाऱ्या एका तरुणाने थेट देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून धंतोली पोलिसांनी अवघ्या काही तासात 2 आरोपींना अटक करत गुन्ह्याचा छडा लावला आहे। नागपूरच्या धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यशवंत स्टेडियम परिसरात असलेल्या भगवती मंदिरात 1 जून रोजी ही चोरीची घटना घडली। सीसीटीव्ही फुटेजनुसार एक तरुण भाविकाच्या वेशात मंदिरात दाखल झाला। त्याने देवीसमोर हात जोडून प्रार्थना केली आणि काही वेळ मूर्तीसमोर उभा राहिला। मात्र काही क्षणातच त्याने देवीच्या मूर्तीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरून तेथून पळ काढला। मंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली। फुटेजच्या आधारे धंतोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपी इरफान हमीद शेख वय 24 वर्ष राहणार हुडकेश्वर याला अटक केली। या प्रकरणात त्याचा साथीदार शोएब जावेद शेख वय 22 वर्ष राहणार हिंगणघाट यालाही ताब्यात घेण्यात आले आहे। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अल्पावधीत आरोपीचा शोध घेत गुन्ह्याची उकल केली। चोरीस गेलेल्या सोन्याच्या लॉकेटची किंमत निश्चित करण्याचे काम सुरू असून आरोपीचा यापूर्वीच्या गुन्ह्याशी काही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे। या घटनेनंतर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून धार्मिक स्थळाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने चोरी केल्याची ही घटना अनेकांना धक्का देणारी आहे। मात्र सीसीटीव्ही आणि पोलिसांच्या तत्पर तपासामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहे। धार्मिक स्थळांची सुरक्षा आणि मजबूत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।